अखेर मनोर बस स्टँड जवळ असलेल्या दुर्गंधीयुक्त सार्वजनिक शौचालयाचे नूतनीकरण होऊन आज या शौचालयाचे उद्घाटन पार पडले। मुंबईच्या दलित वेलफेअर सोसायटी या संस्थेनं या दुर्गंधीयुक्त शौचालयाचे नूतनीकरण करून ते पुन्हा वापरात आणलं आहे। याबद्दल मनोर वासियांकडून आनंद व्यक्त करत त्याचे उद्घाटन आज सकाळी मनोर ग्रामपंचायतीचे सरपंच चेतन पाटील व उपसरपंचा स्वप्नाली चंपानेरकर यांच्या हस्ते पार पडले। तर या उद्घाटन समारंभाच्या वेळी दलित वेलफेअर सोसायटीचे व्यवस्थापक, मनोर ग्रामपंचायतीचे सरपंच चेतन पाटील, ग्रामविकास अधिकारी नितीन पवार, उपसरपंचा स्वप्नाली चंपानेरकर, ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच व सदस्य साजिद खतीब तसेच ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, ग्रामस्थ, रिक्षा चालक उपस्थित होते। सागर शौचालय व स्नानगृह अशा नावाचे आता हे शौचालय या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आला आहे। या शौचालयासोबतच स्नानगृह सुद्धा उपलब्ध करून देण्यात आला आहे। आज अनेक वर्षापासून मनोर बस स्थानकाजवळ असलेल्या शौचालयाची दुरवस्था पाहावयास मिळत होती। येथील शौचालय अस्वच्छ आणि अद्ययावत नसल्यामुळे प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत होता। बस स्थानकाजवळील शौचालय अस्वच्छ आणि दुर्गंधीयुक्त असल्याने जे प्रवासी एसटी किंवा बससाठी थांबलेले असायचे अशा प्रवाशांना खूपच त्रास होत होता। याशिवाय शौचालयाच्या बाजूने जाणाऱ्या येणाऱ्या या लोकांना अनेक लोकांना नाकावर हात देऊन रस्त्यावरून चालावे लागत होते। मात्र या दुर्गंधीयुक्त जुन्या शौचालयाचे नूतनीकरण करण्यात आले आहे। त्यामुळे या सुविधेमुळे प्रवाशांना आता चांगली सोय नक्कीच मिळणार आहे। या नूतनीकरणामुळे आरामदायी आणि अधिक आकर्षक शौचालय हे तयार झालं आहे या ठिकाणी। आणि या ठिकाणी जुन्या शौचालयाची फरशी आणि टाइल्स बदलून नवीन फरशी आणि टाइल्स वापरून या जागेला नवीन स्वरूप देण्यात आलं आहे। तर फुकट गोष्टीला किंमत नसते, जी गोष्ट फुकट मिळते त्या गोष्टीला किंमत नसते ही म्हण आपल्याला सांगते की कोणत्याही गोष्टीचे मूल्य ओळखायला शिकले पाहिजे। तर दलित वेलफेअर या संस्थेनं आपल्या खर्चातून प्रवाशांच्या लोकांच्या सोयीसाठी शौचालयाची दुरुस्ती करून ते बांधले आहे। सर्वसामान्य जनतेला भेडसावणाऱ्या या समस्येकडे त्यांनी जातीने लक्ष घालून लोकांच्या सेवेसाठी एक चांगले कार्य केले आहे। मात्र तरी या शौचालयाची स्वच्छता ही टिकून राहिली पाहिजे यासाठी या शौचालयासाठी शुल्क देखील आकारले जाणार आहे। हे शुल्क साधारणपणे शौचालयासाठी 1 ते 5 रुपये ठेवण्यात आले आहे, तर आंघोळीसाठी 10 रुपये प्रति शुल्क आकारले जाणार आहे। तर बाथरूमला म्हणजे शौचालयाला दुर्गंधीमुक्त ठेवण्यासाठी नियमित स्वच्छता अत्यंत महत्त्वाची आहे। बाथरूमच्या म्हणजे शौचालयाच्या फ्लोर, वॉल्स आणि कमोडची नियमितपणे स्वच्छता करणे आवश्यक आहे। तर आपल्या गावाची एक जबाबदारी म्हणून या गोष्टीची काळजी मनोर ग्रामपंचायत घेईल अशीच त्यांच्याकडून अपेक्षा आहे। तर दलित वेलफेअर या सोसायटीनं खर्च करून मनोरमधल्या या जुन्या शौचालयाचे नूतनीकरण केलं आहे, सुंदर असे नूतनीकरण केलं आहे आणि त्यामुळे स्वच्छ असे हे अद्ययावत शौचालय प्रवाशांच्या लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध झालं आहे। त्यामुळे मनोर गावातील ग्रामस्थ नागरिकांनी, रिक्षा चालकांनी सुद्धा हे शौचालय स्वच्छ आणि व्यवस्थित टिकून राहील याची काळजी घ्यावी व सहकार्य करावे असे आवाहन मनोर ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी नितीन पवार यांनी केलं आहे।